श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 14वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंट मध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. आता आपण 14वा सर्ग वाचूया. अगस्त्य पुढे सांगू लागले. ते म्हणाले, श्रीरामा, स्वतःला अभिषेक करवून घेतल्यावर जेव्हा राक्षसराज रावण बंधूसह लंकापुरीत राहू लागला तेव्हा त्याला आपली बहीण शूर्पणखा राक्षसी हिच्या विवाहाची काळजी वाटू लागली. त्या राक्षसानं मग दानवराज विद्युत जिव्हाला, जो काळाचा पुत्र होता, त्या विद्युत जिव्हाला आपली बहीण शूर्पणखा दिली. बहिणीचा विवाह केल्यानंतर राक्षस रावण एके दिवशी स्वतः शिकार करण्यासाठी वनात हिंडत होता. तेथे त्याने दितीचा पुत्र मय पाहिला. त्याच्या बरोबर एक सुंदरी कन्या देखील होती. त्यांना पाहून निशाचर दशग्रीवाने विचारले, तुम्ही कोण बरं आहात? या मनुष्य आणि पशुरहित शून्य वनात एकटे हिंडणारे तुम्ही कोण आहात? या मृगनयनी कन्येसह तुम्ही इथं कोण्या उद्देशानं वास करीत आहात? अशा प्रकारे विचारणाऱ्या त्या निशाचराला मग मय म्हणाला, ऐक तर, मी आपला सारा वृत्तांत तुला यथार्थ रूपानं सांगतो, तो ऐक. राक्षसा, तू पूर्वी कधी ऐकलं असशील, स्वर्गात हेमा नावानं प्रसिद्ध अशी एक अप्सरा राहते. ती देवांनी मला जशी पुलोमदानवाची कन्या शची देवराज इंद्राला देण्यात आली होती, तशी समर्पित केली होती. मी तिच्याच ठाई आसक्त होऊन 1000 वर्षापर्यंत तिच्या बरोबर राहिलो. एके दिवशी ती देवांच्या कामासाठी स्वर्गलोकी निघून गेली. त्याला 14 वर्ष लोटली. मी त्या हेमासाठी मायेनं एका नगराची निर्मिती केली होती. ते संपूर्ण सोन्याचं बनविलेलं आहे. हिरे आणि वैडूर्यमणी जडविल्यामुळं ते चित्रवत सुंदर झालं आहे. तिथं मी आतापर्यंत तिच्या वियोगानं अत्यंत दुःखी आणि दीन होऊन राहत होतो. आता त्या नगरीतून या कन्येला बरोबर घेऊन मी या वनात आलो आहे. राजन, ही माझी कन्या आहे. हेमाच्या गर्भात वाढलेली ही कन्या माझ्या पालन पोषणाखाली मोठी झालेली आहे. हिच्यासह मी हिच्यासाठी योग्य वराचा शोध घेण्यासाठी हिंडतो आहे. मानाची अभिलाषा बाळगणाऱ्या बहुधा सर्वच लोकांसाठी कन्येचा पिता होणं कष्टकारक ठरतं. कन्या सदैव दोन्ही कुलांना संशयात पाडीत असते. निशाचरा, माझ्या या भार्या हेमाच्या गर्भातून 2 पुत्र देखील जन्मलेले आहेत. त्यांच्यातील प्रथम पुत्राचं नाव मायावी आणि दुसऱ्याचं दुंदुभी आहे. राक्षसा, तू विचारलंस म्हणून मी अशा प्रकारे आपली सारी कहाणी तुला यथार्थ रूपानं सांगितली. आता मी हे जाणून घेऊ इच्छितो की तू कोण आहेस. मयासूर असे म्हणाल्यावर राक्षस रावण विनीत भावाने म्हणाला, मी पुलस्त्य पुत्र विश्रव्याचा मुलगा आहे. माझं नाव दशग्रीव. मी ज्या विश्रवा मुनींपासून उत्पन्न झालो ते ब्रह्मदेवांपासून 3ऱ्या पिढीत जन्माला आले आहेत. राक्षसराज असे म्हणाल्यावर मयदानवाला महर्षी विश्रव्याच्या त्या पुत्राची माहिती मिळून मोठा आनंद झाला आणि त्याच्याशी तेथे त्याने आपल्या कन्येचा विवाह करण्याची इच्छा दर्शविली. त्यानंतर दैत्यराज मय आपल्या मुलीचा हात रावणाच्या हातात देऊन हसत त्या राक्षस राजाला म्हणाला, राजन, ही माझी कन्या की जी हेमा अप्सरेनं आपल्या गर्भात धारण केली होती. तिचं नाव मंदोदरी.
हिचा तू आपल्या पत्नीच्या रूपात स्वीकार कर. तेव्हा दशग्रीवाने ठीक तर असे म्हणून मयासुराचे म्हणणे ऐकले. मग जेथे त्याने अग्नी प्रज्वलित करून मंदोदरीचे पाणी ग्रहण केले, जरी तपोधन विश्रव्याकडून रावणाला जो क्रूर प्रकृती होण्याचा शाप मिळाला होता व तो मयासुर जाणीत होता, तरी रावणाला ब्रह्मदेवाच्या कुलातील बालक जाणून त्याने त्याला आपली कन्या दिली. त्याच्याबरोबर उत्कृष्ट तपाने प्राप्त झालेली एक परम अद्भुत अमोघ शक्ती देखील प्रदान केली, की जिच्याद्वारे रावणाने पुढे लक्ष्मणाला घायाळ केले. अशा प्रकारे पत्नीचा स्वीकार करून प्रभावशाली लंकेश्वर रावण लंकापुरीला गेला आणि आपल्या 2 भावांसाठी देखील 2 वधू शोधून त्याने त्यांचा विवाह करविला. विरोचन कुमार बलीची दौहित्री मुलीची कन्या वज्रज्वाला हिला रावणाने कुंभकर्णाची पत्नी बनविली. गंधर्वराज महात्मा शैलूष याची कन्या सरमा धर्म तत्व जाणणारी होती. हिचा बिभीषणाने आपली पत्नी म्हणून स्वीकार केला. ती मानस सरोवराच्या तटावर उत्पन्न झालेली होती. जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा वर्षा ऋतूचे आगमन झाल्यामुळे मानस सरोवर वाहू लागले. तेव्हा त्या कन्येच्या मातेने मुलीच्या प्रेमामुळे करुण क्रंदन करीत त्या सरोवराची प्रार्थना केली. सरो मा वर्धमा यस्व, म्हणजे सरोवरा तू माझं जल असं वाढवू नकोस. तिने घाबरून सरमा असे म्हटले होते, म्हणून त्या कन्येचे नाव सरमा असे पडले. अशा प्रकारे ते तिन्ही राक्षस विवाहित होऊन आपापल्या स्त्रियांसह नंदनवनात विहार करणाऱ्या गंधर्वाप्रमाणे लंकेत सुखपूर्वक रमण करू लागले. त्यानंतर काही कालानंतर मंदोदरीने आपला पुत्र मेघनाद याला जन्म दिला. त्याला सर्वजण इंद्रजित या नावाने हाक मारीत असत. पूर्वकाली त्या रावण पुत्राने जन्मानंतर लगेच रडताना मेघाप्रमाणे गंभीर नाद केला होता. त्या मेघतुल्य नादाने सारी लंका जडवत स्तब्ध झाली होती. म्हणून पिता रावणाने स्वतःच त्याचे नाव मेघनाद ठेविले होते. त्यावेळी तो रावण कुमार रावणाच्या सुंदर अंतःपुरात माता पित्यांना महान हर्ष प्रदान करीत श्रेष्ठ नारींनी सुरक्षित काष्ठांनी आच्छादलेल्या अग्नीप्रमाणे वाढू लागला. इथे 14वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 15वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.